द 5 सेकंड रूल. फक्त 5 सेकंद तुमचं आयुष्य बदलू शकतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. फक्त 5 सेकंद. तुमच्या आयुष्यात असा एक क्षण नक्की आला असेल जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणला असाल, उद्यापासून व्यायाम सुरू करेन, उद्यापासून अभ्यास करेल, उद्यापासून माझं स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करेन. पण तो उद्या कधी आला नाही. महिने गेले, वर्ष गेले, पण तुमचं आयुष्य तिथेच राहिलं. मित्रांनो, आपल्याला अपयश येत नाही, आपण फक्त योग्य क्षणी कृती करत नाही. आणि याच एका सवयीमुळे हजारो स्वप्न जन्माला येण्याआधीच मरून जातात. पण आज मी तुम्हाला असा एक नियम सांगणार आहे ना, जो फक्त 5 सेकंदात तुमचा विचार बदलू शकतो, तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो आणि कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्यही बदलू शकतो. आपल्याला खरंच थांबवतं कोण? तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण अनेक गोष्टी माहीत असूनही त्या का करत नाही? आपल्याला माहिती आहे, लवकर उठणं चांगलं आहे, व्यायाम करणं चांगलं आहे, मोबाईल कमी वापरणं चांगलं आहे, पुस्तक वाचणं चांगलं आहे, तरीसुद्धा आपण ते करत नाही. का नाही करत बरं? कारण आपला सर्वात मोठा शत्रू कोणी दुसरा नाही, आपलं स्वतःचं मन आहे. मनाला नेहमी आराम हवा असतो. ते नेहमी म्हणतं, आज नको, उद्या करू, आत्ता मूड नाही, आणि आपण त्याचं ऐकत राहतो. एक छोटी गोष्ट सांगते, पण धडा मात्र मोठा देते. एका गावात 2 शेतकरी राहत होते. दोघांकडे सारखी जमीन, सारखी मेहनत, सारखं हवामान. पण काही वर्षांनी एक श्रीमंत झाला आणि दुसरा गरीबच राहिला. कारण काय असेल बरं? पहिला शेतकरी निर्णय घेताच लगेच कामाला लागायचा. दुसरा विचार करत राहायचा, योग्य वेळेची वाट पाहायचा. मित्रांनो, यश आणि अपयश यांच्यातला फरक ज्ञानात नसतो, कृतीत असतो. मेल रॉबिन्स यांच्या आयुष्यात काय घडलं? आज जगभरात लाखो लोकांना प्रेरणा देणाऱ्या मेल रॉबिन्स एकेकाळी पूर्णपणे निराश होत्या. त्यांच्यावर कर्ज होतं, नोकरी नव्हती, आत्मविश्वास संपला होता. सकाळी उठायलाही त्यांना इच्छा होत नव्हती. अलार्म वाजायचा, पण त्या पुन्हा झोपायच्या. एक दिवस टीव्हीवर रॉकेट लॉन्च पाहताना त्यांच्या मनात एक विचार आला. रॉकेट उडण्यापूर्वी उलटी मोजणी केली जाते. 5 4 3 2 1 गो, आणि मग रॉकेट उडतं. त्यांनी विचार केला, जर मी ही सकाळी अशीच उलटी मोजणी केली तर? दुसऱ्या दिवशी अलार्म वाजला. मन म्हणालं झोप, पण त्यांनी मोठ्याने म्हटलं 5 4 3 2 1 गो, आणि मग त्या लगेच उठल्या. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला बरं का. द 5 सेकंड रूल मेंदूवर कसा परिणाम करतो, आत्मविश्वास कसा तयार होतो, आणि रोजच्या जीवनात हा नियम कसा वापरायचा, आता मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचा मेंदू तुमच्या विरुद्ध का काम करतो? एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही एखादं मोठं स्वप्न पाहिलं आहे का? कदाचित स्वतःचा व्यवसाय, कदाचित यूट्यूब चॅनल, कदाचित चांगली नोकरी, कदाचित स्वतःचं घर. स्वप्न पाहताना मन खूप आनंदी असतं बरं का. पण जसं पहिलं पाऊल टाकायची वेळ येते ना, तसंच मन बदलायला लागतं. ते म्हणतं, लोक हसले तर, अपयश आलं तर, मी पुरेसा चांगला नाही, आणि इथेच भीती जिंकते आणि स्वप्न हरतं. मित्रांनो, आपला मेंदू वाईट नाही, तो फक्त आपल्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याला बदल आवडत नाही, त्याला नवीन गोष्ट आवडत नाहीत, त्याला धोका आवडत नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन करायला जाता ना, मेंदू लगेच ब्रेक लावतो. याच ठिकाणी 5 सेकंड रूल कामाला येतो बरं का. मेल रॉबिन्स सांगतात, कल्पना मनात आली आणि जर तुम्ही 5 सेकंदात कृती केली तर मेंदूला तुम्हाला थांबायला वेळच मिळत नाही. म्हणून 5 4 3 2 1 गो ही फक्त मोजणी नाही बरं का, ही तुमच्या आयुष्याचा नवीन प्रारंभ आहे. एक छोटंसं उदाहरण सांगते. समजा तुम्हाला यूट्यूबवर पहिला व्हिडिओ टाकायचा आहे. सगळं तयार आहे, कॅमेरा तयार, स्क्रिप्ट तयार, पण बोट पब्लिश बटनावर जात नाही. कारण मन म्हणतं, लोक काय म्हणतील, व्ह्यूज आले तर, चुकलं तर. या क्षणी डोळे बंद करा आणि म्हणा 5 4 3 2 1 पब्लिश. कारण यशस्वी लोक परफेक्ट नसतात, ते फक्त सुरुवात करतात.
आत्मविश्वास म्हणजे काय? आपल्याला वाटतं आधी आत्मविश्वास येईल आणि मग आपण काम करू, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. सत्य हे आहे, आधी कृती करा, मग आत्मविश्वास आपोआप येतो. लहान लहान कृती मोठा आत्मविश्वास तयार करतात बरं का. एका गरुडाची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. गरुडाचं पिल्लू जेव्हा पहिल्यांदा घरट्याच्या काठावर उभं राहतं ना, त्यालाही भीती वाटते, त्यालाही उंचीची भीती असते. पण त्याने उडीच मारली नाही तर त्याला कधीच कळणार नाही ना की त्याच्याकडे उडण्यासाठी पंख पण आहेत. मित्रांनो, तुमच्यातही पंख आहेत, पण जोपर्यंत तुम्ही कृती करत नाही तोपर्यंत तुम्हालाही तुमची ताकद कळणार नाही. आजपासून एक सवय लावा. सकाळी अलार्म वाजवा. व्यायाम करायचा आहे, कुणाला फोन करायचा आहे, स्वप्नासाठी पहिलं पाऊल टाकायचं आहे. लक्षात ठेवा, 5 4 3 2 1 आणि गो असं म्हणा आणि कामाला लागा. एक दिवस तुमचं आयुष्य बदलणार नाही, पण रोजची एक छोटी कृती नक्की बदलू शकते. जे लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे नशीब नाही, त्याच्याकडेही दिवसाचे तेच 24 तास असतात. फरक फक्त एवढाच आहे, काही लोक विचार करत राहतात आणि काही लोक 5 4 3 2 1 करून कृती करतात. आता आत्मविश्वास कसा वाढायचा? आत्मविश्वास जन्मताच मिळत नाही, तो घडवावा लागतो. मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. लहानपणी चालायला शिकताना तुम्ही किती वेळा पडलात? एकदा, दोनदा? नाही, कदाचित शेकडो वेळा. पण त्यावेळी तुम्ही स्वतःला कधीच म्हटलं नाही, हे माझ्याकडून होणार नाही. तुम्ही पुन्हा उठलात, पुन्हा चालण्याचा प्रयत्न केला आणि एक दिवस चालायलाच लागलात. मग आज मोठे झाल्यावर एक अपयश आलं की आपण स्वतःवर विश्वास का सोडतो? आपण स्वतःचे सर्वात मोठे टीकाकार आहोत. कधी लक्ष दिलंय, जर एखादा मित्र चुकला तर आपण त्याला म्हणतो काही हरकत नाही, पुन्हा प्रयत्न कर. पण जेव्हा आपण स्वतः चुकतो तेव्हा आपण स्वतःलाच म्हणतो तुझ्याकडून काहीही होणार नाही. ही सवय आपला आत्मविश्वास मारून टाकते. मेल रॉबिन्स एक गोष्ट सांगतात, तुमचा मेंदू नेहमी पुरावे शोधत असतो. जर तुम्ही रोज स्वतःला सांगितलं मी काहीच करू शकत नाही, तर मेंदू त्याचेच पुरावे शोधेल. पण जर तुम्ही रोज भीती असूनही एक छोटं पाऊल पुढे टाकलं तर मेंदू म्हणायला लागेल, हो, हा माणूस धाडशी आहे. आणि तिथून आत्मविश्वासाचा जन्म होतो. पॉझिटिव्ह थिंकिंग पुरेसं नाही. आजकाल अनेक लोक म्हणतात सकारात्मक विचार करा. हो, सकारात्मक विचार महत्त्वाचे आहेत, पण फक्त विचार करून आयुष्य बदलत नाही. जर शेतकरी फक्त चांगल्या पिकाचा विचार करत राहिला आणि बी पेरलंच नाही तर पीक येईल का? नाही येणार ना. मग आपल्या आयुष्यातही कृतीशिवाय यश कसं मिळणार ना? भीती कधीच संपत नाही, हे एक सत्य आहे. तुम्ही कितीही यशस्वी झाला तरी नवीन गोष्ट करताना भीती वाटणारच. पण यशस्वी लोक भीती संपण्याची वाट पाहत नाहीत. ते भीतीसोबत चालायला शिकतात आणि त्यासाठी ते वापरतात 5 4 3 2 1 गो. एक खरी गोष्ट सांगते. एका मुलाला लोकांसमोर बोलण्याची खूप भीती वाटायची. शाळेत शिक्षकांनी उभं केलं की त्याचे हात थरथरायचे, आवाज अडकायचा. पण त्याने एक नियम केला, जेव्हा जेव्हा भीती वाटेल तेव्हा 5 4 3 2 1 आणि तो लगेच बोलवायला सुरुवात करायचा. सुरुवातीला तो अडखळला, लोक हसले, पण त्याने थांबायचं नाही ठरवलं. आज तोच मुलगा हजारो लोकांसमोर आत्मविश्वासाने भाषण देतो. फरक फक्त एका सवयीचा होता. तुमचं भविष्य आज ठरतं. तुम्ही आज मोबाईल बाजूला ठेवता का की अजून 1 तास स्क्रोल करता? तुम्ही आज पुस्तक उघडता का की पुन्हा उद्यावर ढकलता? तुम्ही आज स्वप्नासाठी पहिलं पाऊल टाकता का की भीतीला जिंकू देता? या छोट्या निर्णयावर तुमचं उद्याचं आयुष्य ठरतं बरं का. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, आत्मविश्वास कृतीमुळे वाढतो, विचारामुळे नाही. म्हणून आजपासून प्रत्येक वेळी भीती वाटली, आळस आला, शंका आली, स्वतःला फक्त एवढंच सांगा, 5 4 3 2 1 गो. कदाचित आजचं ते एक छोटंसं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात असेल. आज निर्णय घेतला तर उद्या आयुष्य बदलेल. मित्रांनो,
एक सत्य कदाचित कठोर वाटेल, तुमच्या आयुष्याला कोणीही येऊन बदलणार नाही. ना नशीब, ना योग्य वेळ, ना एखादा चमत्कार तुमचं आयुष्य बदलणार आहे तुमच्या एका निर्णयामुळे. आणि तो निर्णय आज आत्ताच या क्षणी घ्यायचा आहे. एक गोष्ट कल्पना करा, आजपासून 1 वर्षानंतर 2 व्यक्ती पुन्हा भेटतात. पहिला म्हणतो, यावर्षी काहीच बदललं नाही. दुसरा हसत म्हणतो, माझं संपूर्ण आयुष्य बदललं. दोघांकडेही सारखेच 365 दिवस होते. फरक एवढाच, पहिला विचार करत राहिला, दुसरा 5 4 3 2 1 गो म्हणत कृती करत राहिला. स्वप्न पूर्ण करणारे लोक वेगळे नसतात, ते तुमच्यासारखेच असतात. त्यांनाही भीती वाटते, त्यांनाही अपयश येते, त्यांच्यावरही लोक हसतात. पण एक फरक असतो, ते भीतीपेक्षा स्वप्नावर जास्त विश्वास ठेवतात. आजपासून फक्त 3 नियम. पहिला, मन म्हणेल उद्या करू, ताबडतोब म्हणा 5 4 3 2 1 गो. दुसरा, स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. तुमची स्पर्धा फक्त कालच्या स्वतःशी असू द्या. तिसरा, दररोज एक छोटंसं धाडस करा. फक्त एक, कारण लहान धाडस मोठं आयुष्य घडवतं. जीवन बदलणारा संदेश. कदाचित आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक काय म्हणतील, छान होता, आणि पुढच्या 5 मिनिटात सगळं विसरतील. पण काही लोक आजच त्यांचं पहिलं पाऊल टाकतील आणि 1 वर्षानंतर तेच लोक म्हणतील, ते एका व्हिडिओने माझं आयुष्य बदललं. शेवटची गोष्ट सांगते, जर तुम्ही समुद्रकिनारी उभे राहून लाटांची भीती करत राहिलात तर तुम्ही कधीच पोहायला शिकणार नाही. जर तुम्ही अपयशाच्या भीतीने स्वप्नच पाहणं सोडलं तर यश कसं मिळणार? लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणं नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे चालत राहणं. आज हा व्हिडिओ संपण्याआधी स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या भीतीपेक्षा माझ्या स्वप्नांना मोठं करेन. मी विचारांमध्ये अडकून राहणार नाही. मी कृती करेन. आणि जेव्हा जेव्हा मन मला थांबवेल तेव्हा मी स्वतःला फक्त एवढंच सांगेन, 5 4 3 2 1 गो. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण आज घेतलेला एक योग्य निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. धन्यवाद. आणि हो, आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 5 सेकंदही थांबू नका. तुमच्या स्वप्नांकडे पहिलं पाऊल आत्ताच टाका. धन्यवाद.